आता धाराशिवमधून बातमी आहे। धाराशिवमध्ये नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचलाय। धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर लावण्यात आलेल्या या बॅनरवर बाळ नाद करायचा नाही म्हणत नाव न घेता ओमराजे निंबाळकरांना डिवचण्यात आलाय। शहरभर भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भर बैठकीमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात बाळ या शब्दावरून खडाजंगी झाली होती। त्याचाच आशय देत या बॅनरबाजी इथं करण्यात आलेली आहे। या बॅनरवर तसा आशय लिहिण्यात आला आहे। याच बॅनरबाजीच्या वादाचा आढावा घेतलेला आहे आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। पाहूयात। धाराशिव शहरात नुकतीच नगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे। मात्र निवडणूक जरी संपलेली असलं, मतमोजणी जरी झालेली असलं, तर राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। भारतीय जनता पार्टीची सत्ता धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर आता बॅनरबाजी जी आहे ती शहरात करण्यात येत आहे आणि या बॅनरबाजीतून जे आहे ते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरती परत निशाणा साधण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की धाराशिव नगर परिषद भाजपची बाळा नाद करायचा नाही अशा आशयाचे बॅनर किंवा धाराशिव नगर परिषद भाजपची नव्या पर्वाची सुरुवात अशा अनेक आशयाचे बॅनर जे आहेत ते धाराशिव शहरात लावण्यात आलेले आहेत। धाराशिव शहर हे बॅनरनं सगळीकडे गजबजून गेले। मात्र या बॅनर लावताना आनंद उत्सव साजरा करताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना जे आहे ते लक्ष केलेलं आहे, अप्रत्यक्षरित्या लक्ष केलेलं आहे। राणा जगजितसिंह पाटील हे जे भाजपचे आमदार आहेत ते नेहमी ओमराजे निंबाळकर यांना टीका करायची असली की बाळ असा उल्लेख करतात आणि त्याचाच आशय घेत जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकूणच बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात नगर परिषदेवर भाजपची सत्ता आली त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय आणि या धक्क्यानंतर जी आहे ती भारतीय जनता पार्टीनं ती संधी साधत पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। सागर जाधव सह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।